तुमचा लोकसभेचा मतदारसंघ आहे, या 5 आणि 3 8 जागेवर एकाच जागेवर उभाटाला विजय मिळतोय. मात्र गुहागरच्या बाकी युतीलाच माझ्या मतदारसंघात येत नाही. बाकी युतीलाच कौल माझ्या मतदारसंघात गुहागर येत नाही. माझ्या मतदारसंघाच्या 6 ठिकाणी माझ्या आमदारच नाही. माझ्या महायुतीचे सगळेच विजयी झाले, महाआघाडीचे. एकंदरीत दोन्ही मुलांचा विजय झालेला आहे, कशा पद्धतीने बघतात? मी प्रथम तर माननीय मोदी साहेब, माननीय अमितजी शाह, माननीय देवेंद्र फडणवीस आणि माननीय एकनाथजी शिंदे या सर्वांचे आभार मानतो की त्या दोघांनाही निलेशला दोघांनी तिकीट दिली आणि समन्वय साधून दिली आणि या दोघांनी आशीर्वाद दिले. त्यामध्ये या सर्वांना मी धन्यवाद देतो, यांचा आभारी आहे आणि त्यामुळे हे सगळं शक्य झालं. राज्यात पुरता महाविकास आघाडीचा सुपडा साधलेला आहे आणि स्पेशली ठाकरे गटाचा काय सांगाल आपण? मी बोलतच होतो 20 गाठणार नाही उद्धव ठाकरे, हे झालं 19. आता सुपडा राहिला की नाही थोबडा तोच कळत नाही. महाराष्ट्रात म्हणत तोंड टाकू नकोस आता, आणि संजय राऊतला तर आणूच नको. खरं त्याचा पुरा चेहरा काळा झालाय, काळा म्हणजे कोळसा पुसायच्या अगोदर. त्यामुळे मी म्हणतो की आज जो खरा विजय जरी झाला महाआघाडीचा, तरी खरं म्हणजे विरोधी पक्षांनी ज्या प्रकारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमच्या दोन्ही पक्षांना ज्या प्रकारे उल्लेख करत होते, त्यांना त्यांची अवकाश समजलेली आहे. क्या कहना चाहते हो? फिर एक बार महाराष्ट्र में महायुति की सत्ता आ गई है, क्या कहना चाहते हैं इसके बारे में? क्या कहना चाहते हैं, बहुत खुशी का दिन है. ऐसा खुशी का दिन पिछले मेरे 72 साल में नहीं आया था, आज पहली बार आ गया. तो इससे बढ़िया खुशी का दिन नहीं हुआ है आज तक. आज हुआ है तो मैं बहुत खुश हूँ आज. और मैं एमपी हूँ और मेरे दोनों बेटे एमएलए बन गए, इसका बहुत मुझे खुशी है. और मैं इसका श्रेय हमारे सिंधुदुर्ग के सभी मतदार और हमारे सभी नेताजन, हमारे माननीय देवेंद्र फडणवीस और माननीय एकनाथ जी शिंदे, ये दोनों को भी देता हूँ. उसी तरह हमारे माननीय पंतप्रधान मोदी साहब और माननीय अमित जी शाह, इनका भी शुक्रिया अदा करता हूँ. महाविकास आघाड़ी पूर्ति साफ हो गई है, स्पेशली उद्धव बाला साहेब ठाकरे गुट की, क्या कहना चाहते हैं इसके बारे में? नहीं, इसके बारे में कुछ नहीं कहना चाहिए. आज में पूरा सो गए है, तो ऐसे टाइम उसको और भी दुख देना मेरे को सही नहीं लग रहा है. पुराना हमारा साथी था, तो अभी उनका तो पूरी तरह से बर्बाद हो गई पार्टी. बाला साहब ने पार्टी सत्ता पर लाई और इन्हें पार्टी सफाई कर दी. महायुति की जीत पर संजय राउत ने सवाल उठाए हैं, क्या कहना चाहते हो? उसके नहीं बोला तो अच्छा है. उसने शिवसेना खत्म होने का कारण संजय राउत ही है. बर्बादी जो आई है शिवसेना उद्धव ठाकरे की, वो बिकॉज ऑफ संजय राउत बनी. दादा 2014च्या पराभवाचा वचन मुलाने काढला. हो, बात सवाई पेटा. दादा, घराणेशाहीचा आरोप होत होता, तुमच्यावर देखील होत होता, त्याचप्रमाणे सामंत बंधूंवर होता, मात्र जनतेने स्वीकारलाय. कसं बघ? अरे जनता माझ्या बाजूने, मला माहित होत. घराणेशाही दोन्ही तर राजकारणात होते. एक तर निलेश तर पहिला खासदारही होता, नितेश गेली 10 वर्ष आमदार आहे आणि कसं महाराष्ट्रभर काम करतोय, मतदारसंघ नाहीये. आणि आम्ही दोघं मुलांना नाही, मी केसरकरला पण जिंकून आणलंय. 3चे 3 इथे कोण काही नाही राहिलंय. 3000 4000 मताला देऊन काय उपयोग झाला नाही. फक्त एवढेच आता चौकशी बाकी राहिली की हे पैसे आणले, ते आता माझं काम पुढे चालू. आता विरोधात एकत्र आले काय प्रतिक्रिया त्या? खूप छान आहे, वाटतंय आता ह्या घडीला तरी. कारण आज आम्ही 1 महिनाभर मी निलेशचा जास्त प्रचार केला. म्हणून नितेशचा त्याचं 10 वर्षाचं काम बघून त्याला लोकांनी इतक्या प्रचंड मताने निवडून दिले. पण निलेशच्याही बाबतीत त्यांनी तसाच विश्वास टाकला, हे पाहून फार मन भरून येतं. ते सांगता येण्यासारखंच नाही आताच्या घडीला. थँक्यू ताई.